सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। तरी कैलासवासी भगवानरावजी लोमटे बापू यांच्या 13व्या पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। तरी या आजच्या या कार्यक्रम म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे आवडीचे लाडके दगडूदादा लोमटे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। दादा हे थोड्या वेळामध्ये येणार आहेत। तसेच आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे डॉक्टर कमलाकर कांबळे सर हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत। तसेच दुसरे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या परिचयाचे अंबाजोगाई तालुक्याला शिस्त लावणारे सर्वांचे आपले आवडते लाडके अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक सन्माननीय शरद जोगदंड साहेब या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो। तसेच मंचावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वर्गवासी भगवानरावजी लोमटे बापू यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। दीप लावूया ज्ञानाचा, दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा। हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा हीच सद्भावना, हीच मनोकामना। आणि या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करत आहेत। आकाश जरा पलीकडे जाऊ, तिथून काढा, मला सरकता येते पलीकडे। आज या ठिकाणी सर्व मान्यवर आलेले आहेत, तर त्यांचा आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं आहे। स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा, स्वागत नसे हे फक्त आहे तर हा तर जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दगडूदादा लोमटे यांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती कदम मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दगडूदादा यांचा सत्कार करावा।
व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कमलाकरजी कांबळे सर हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. यांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री चंद्रकांतजी सोळंके सर यांना मी आमंत्रित करतो. हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचे म्हणजे सत्कार, कर्तृत्वान मस्तकावर सन्मानाचा शिरपेच हा सत्कार. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय पोलीस निरीक्षक अंबाजोगाईचे शरदजी जोगदंड सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय दीपकजी लोंटे सर यांना अंतर जास्त केलं. प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे हे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, असे आपले सर्वांचे लाडके प्रमुख पाहुणे सन्माननीय शरदजी जोगदंड साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय भागवतजी नागरगोजे पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबाजोगाई पोलीस स्टेशन यांचं स्वागत करण्यासाठी मी बनगे यांना आमंत्रित करतो. तसेच आपले दुसरे प्रमुख पाहुणे हनुमंतजी चादर साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबाजोगाई यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय कदम मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी हनुमंत चादर साहेब यांचं स्वागत करावं. आज या ठिकाणी हा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पाहुण्यांना थोडीशी गडबड असल्यामुळे कार्यक्रमाचा थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती कदम मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार सर्वांना. वेणुताई चव्हाण कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, स्पर्धकांचे तसेच स्पर्धकांना घेऊन आलेल्या सर्व शिक्षक वृंदाचे मी शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या परिवारातले तुम्ही सतत पाहिलेले दगडूदादा लोमटे, त्याचबरोबर तुमच्यासाठी
अनमोल अशी पर्वणी घेऊन आलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कमलाकरजी कांबळे सर, त्याचबरोबर दुसरे अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले निरीक्षक शरद जोगदंड साहेब, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वृंद, स्पर्धक आणि विद्यार्थिनी, सगळ्यांना फळाकडे पाहून समजलेलं असेल की उद्या 19 सप्टेंबरला आपल्या ज्या शाळेत तुम्ही आहात त्या शाळेचे ज्यांनी निर्मिती केली, ज्यांनी शाळा काढली, असे संस्थापक कैलासवासी भगवानरावजी लोमटे बापू यांचा 13वा स्मृती दिन आहे. आम्हाला बापू म्हटलं की आजही आमच्या सर्व आठवणी जाग्या होतात, कारण आम्हाला भाग्य लाभलं, आम्ही प्रत्यक्ष बापूंना पाहिलं, अनुभवलं. परंतु मला या ठिकाणी हा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या सोबतचे जे काही आहेत ते बरेच आता सेवानिवृत्त होत आहेत. आम्ही पण आता त्याच मार्गाने जात आहोत. मग बापूंनी जागविलेल्या या ज्या स्मृती आहेत त्या अशाच पुढे चालाव्यात यासाठी हा थोडासा खटाटोप आम्ही यावर्षी केलेला आहे. बापू आपल्या परिसरातल्या ज्या काही ग्रामीण भागातल्या शाळा आहेत या सगळ्यांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या निमित्ताने स्पर्धा आयोजित करत असत. तेवढ्या स्पर्धा आम्ही नाही आता आयोजित करू शकत, परंतु त्यातलीच छोटासा भाग म्हणून यावर्षी आम्ही तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केलेली आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे ते व्यक्त करण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. शासनाच्या धोरणानुसार जे 6C राबविले गेले पाहिजेत, तर बापूंनी आम्हाला शासनाचं धोरण अगोदरच हे 6C कसे राबवायचे याचं अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि म्हणून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी तालुका स्तरातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसत आहे सकाळपासूनच. आणि मग या स्पर्धेतून प्रश्नमंजुषा जर आपण गट वाईज घ्यायची ठरलं तर थोडंसं जिकिरीचं काम होईल, म्हणून आम्ही या ठिकाणी अगोदर एक पात्रता फेरी ठेवलेली आहे. आणि मग पात्रता फेरीतून 5 संघ निवडले जातील आणि त्याच्यातून प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल, त्याच्यातून 3 स्पर्धक निवडले जातील. कोणी हारेल किंवा जिंकेल यापेक्षा तुम्ही सर्वजण या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि मी माझं प्रास्ताविक थांबवते. सर्वांचे